बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, आज जो विषय घेऊन मी तुम्हा सर्वांसमोर आलोय, हा विषय एक ना एक दिवस तुम्हा सर्वांसमोर येणारच होता. पण का कुणास ठाऊक कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये हा विषय तुम्हा सर्वांसमोर घेऊन येण्यापासून मी टाळत होतो. का कुणास ठाऊक माहीत नाही. पण आज या विषयावर अगदी 5 ते 6 मिनिटे पुढची मी तुम्हा सर्वांसमोर चर्चा करणार आहे. याचं कारण असं, काल मला एक मेसेज आला, शिवसैनिकांचा एक मेसेज आला. तसे अशा प्रकारचे हे मेसेजेस मला आधीही येत होते, किंवा काही व्हिडिओजच्या खाली जे आपल्या कमेंट्स असतात. आपला कमेंट्स बॉक्स ओपन आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आपण कमेंट्स ओपन ठेवतो, आपण सर्व प्रकारच्या कमेंट्स घेत असतो, त्या वाचत असतो, त्यातून शिकत असतो. त्यातून बाहेर काय चाललंय, सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो. कमेंट्सच्या मार्फत आपण ते सर्व जाणत असतो. मला अनेक दिवसापासून काही कमेंट्स येत होत्या, पण काल ज्यावेळेस अशा प्रकारच्या कमेंट्स आल्या त्यावेळेस विचार केला, याला व्हिडिओच्या मार्फतच उत्तर देणं मला गरजेचं वाटलं. कारण हे उत्तर सर्वसामान्य शिवसैनिकांपर्यंत जाईल. प्रश्न अशा प्रकारचा होता, मी हुबेहूब तसंच्या तसं वाचून दाखवणार नाही, पण प्रश्न अशा प्रकारचा होता की आम्ही महाराष्ट्रभर पाहतो, किंवा किंबहुना त्यांनी त्यांच्या जिल्ह्याचं नाव लिहिलं होतं. मी जिल्ह्याचं नावही घेणार नाही, मला कुठल्याही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दुखवायचं नाही. कारण हा विषयच असा आहे, भावनिक विषय आहे हा, की आम्ही ज्या जिल्ह्यात असतो त्या जिल्ह्यामध्ये आम्हाला शिवसेनेचे बॅनर पाहायला मिळत नाहीत. उगीच एखादा छोटासा बॅनर असतो एखाद्या रस्त्याच्या कोपऱ्यामध्ये, उगीच एखादं छोटंसं कॅलेंडर सारखं बॅनर असतं, किंवा एखाद्या विद्युत खांबल्यावर टांगलेलं बॅनर असतं. पण ज्या प्रकारे ह्या गद्दारांचे मोठमोठाले होर्डिंग्स लागलेले असतात, अगदी तुम्ही नेत्र दिपवतील असे मोठमोठाले होर्डिंग्स लागलेले असतात, अशा मोक्याच्या जागेवर लागलेले असतात, त्या मोडक्या धनुष्याचे ते बॅनर लागलेले असतात. त्याच्या तुलनेमध्ये आपले मशालीचे बॅनर आम्हाला दिसत नाहीत. आम्हाला कुठेही अशी पॅम्पलेट्स वाटलेले दिसत नाहीत. सकाळी सकाळी वृत्तपत्र खोलल्यानंतर यांच्या जाहिराती घरात आलेल्या असतात, गद्दार गटाच्या जाहिराती घरात आलेल्या असतात त्या वृत्तपत्रांच्या मार्फत, किंबहुना टेलिव्हिजनवर असतील जाहिराती पहा, किंवा तुम्ही यूट्यूब खोला, तुम्ही फेसबुक खोला, त्याच्यावर ज्या जाहिराती येतात त्याच्यावर कशा प्रकारे सरकारच्या जाहिराती येतात, तशा प्रकारे सरकारच्या विरोधातल्या जाहिराती आम्हाला पाहायला मिळत नाहीत. याच्यातून एक मार्केटिंग होते. आपण असं का करत नाही, हा साधासा एक प्रश्न आहे. मला खरंच या प्रश्नाला उत्तर द्यायला आवडेल तुम्हाला. शिवसैनिकांनो, लक्षात घ्या, मी तुम्हाला वारंवार ज्यावेळेस व्हिडिओची सुरुवात करतो मी म्हणतो, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकांचा, कडवट, निष्ठावंत, जिगरबाज, बाळासाहेबांचे निष्ठावंत, कडवट आणि जिगरबाज शिवसैनिक. या शब्दांमध्ये काय आहे माहिती, निष्ठा. जर तुम्ही एक तराजू घ्या, बघा, मला जे सांगायचे ते भावनिक आहे. हे तुम्हाला इथून जर जे निघेल ना ते तुमच्या इथेच पोहोचेल. इथून जे निघेल ते इथे पोहोचेल. तुम्ही व्यक्त व्हा. तुम्हाला जर समजत असेल मला काय सांगायचंय आणि माझा हा विषय पोहोचतोय तर व्यक्त व्हा कमेंटमध्ये. तुम्ही एक तराजू घ्या, त्या तराजूमध्ये एका बाजूला निष्ठा ठेवा आणि एका बाजूला आम्हाला ठेवा. आम्हाला म्हणजे सर्व शिवसैनिकांना, आम्ही म्हणजे आपण सारा शिवसैनिक. निष्ठा आणि शिवसैनिक, तराजू समान राहील, दोन्ही बाजूला समान राहील, तराजू खाली वर होणार नाही. कारण निष्ठा शिवसैनिकांमध्ये ठासून ठासून भरलेली आहे. किंबहुना त्याच्याही पुढे जाऊन म्हणेल, त्याही तराजूमध्ये शिवसैनिकांचं पारडं खाली चाललेलं असेल. कारण एवढी ठासून शिवसैनिकांमध्ये निष्ठा भरलेली आहे, कडवटपणा भरलेला आहे. तो बाळासाहेबांचं, उद्धव साहेबांचं, ठाकरे घराण्याविषयीचं प्रेम भरलेलं आहे. शिवसैनिकांमध्ये ठाकरे घराण्याविषयीचं प्रेम भरलेलं आहे. आणि आज नाही, शिवसैनिकांच्या पुढच्या 7 पिढ्यांपर्यंत हे प्रेम पसरलेलं आहे. आमची नाही, आमच्या पुढच्या 7 पिढ्याही ठाकरे घराण्याच्या पाठीशीच कायम उभ्या राहणार. त्याच तराजूमध्ये तुम्ही इकडे पैसा ठेवा, पैसा ठेवा. लक्षात घ्या, ह्या पैशाच्या त्या वजनामध्ये तुम्ही शिवसैनिक तोलूच शकणार नाही. तरीही शिवसैनिकाचं पारडं, कारण शिवसैनिकामध्ये निष्ठा ठासून भरलेली आहे. ह्या पैशामध्ये तुम्ही शिवसैनिक तोलू शकणार नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे शिवसैनिकांना, शिवसैनिक हा निष्ठेने विकत घेतला जाऊ शकतो. जिथे निष्ठा दिसेल, जिथे आपुलकी दिसेल, जिथे ठाकरे घराण्याविषयी प्रेम दिसेल, जिथे शिवसेना दिसेल, तिथे आपसूक शिवसैनिक वळतो, आपसूक वळतो. त्याला सांगावं लागत नाही. अगदी एखाद्या जिल्ह्यातला शिवसैनिक दुसऱ्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्याला जर समजा बसायचं असेल 10 मिनिटं, जाता जाता रस्त्यात एखादी वाटेत शाखा जरी लागली ना, शिवसेनेची एखादी साधीशी शाखा जरी दिसली ना, तो तिथे थांबतो आणि त्या शाखेत हक्काने पंखा लावून बसतो. कसा? हक्काने पंखा लावून बसतो.
त्याला कोणाला विचारायची गरज नाही मी इथे बसू का, मी पंखा लावू का. शिवसेनेची शाखा आहे, तुझ्या हक्काची आहे. शिवसेनेची शाखा आहे, तिथे बसू शकतोस, पाणी घेऊ शकतोस, 2 तास आराम करू शकतोस आणि तुझ्या मार्गाला मार्गस्थ होऊ शकतोस. कारण बाळासाहेबांची ती वास्तू आहे. शिवसेनेची शाखा ती बाळासाहेबांची, ठाकरे घराण्याची वास्तू आहे ती. पण त्याही पुढे जाऊन काही गोष्टी ह्या महत्वाच्या असतात. पैशाचं सोंग आणता येत नाही शिवसैनिकांनो, पैशाचं सोंग आणता येत नाही. आज जर ते बॅनर लावण्या इतके जर पैसे शिवसैनिकांकडे असते, ते बॅनर लावण्या इतपत ते धन शिवसैनिकांकडे असतं. कारण आजचा शिवसैनिक, आजचे आपले पदाधिकारी हे कामधंदे करून आपल्या पक्षाचं काम करतायत आणि सरळ मार्गाने काम करतायत बरं का. आज जर सरळ मार्गाने काम केलं नसतं तर ह्या गद्दारांनी त्यांना कधीच अडकवायचा प्रयत्न केला असता. आज जे काही शिवसैनिक, आज आम्हासारखे, आमचे हात स्वच्छ आहेत, आमचे हात स्वच्छ आहेत. या हातांवर कुठेही काळा डाग नाही, त्या काळ्या कमाईचा कुठेही काळा डाग नाही. हा डाग शोधून दाखवावा. त्या काळ्या कमाईचा काळा डाग शोधलात ना, हरू, जे पाहिजे ते हरू. आमचे हात स्वच्छ आहेत. त्यामुळे आपल्या धंद्याच्या कमाईत, आपल्या नोकरीच्या कमाईत जे काही कमवतो त्याच्यावर आपलं घर चालतं, त्याच्यावर पक्षाची काही कामंही चालतात. त्यानंतर त्याच्या पुढे जाऊन ह्या अशा प्रकारचे मोठमोठाले होर्डिंग्स लावणं, त्याच्यात हजारो रुपये घालवणं, ह्या प्रत्येक शिवसैनिकाला हे शक्य होत नाही. शिवसैनिकांनो, तुम्ही लक्षात घ्या. आज आपण ह्या सगळ्या मोहमायाच्या त्या प्रभावामध्ये कमी असू, पण निष्ठेच्या प्रभावामध्ये आपण कुठेही कमी नाही आहोत. त्याचाच परिणाम आज शिवसेना ह्या अटीतटीच्या काळात देखील 10 जागा जिंकून आणते. काही हातावर, काही 3 ते 4 जागा अशा आहेत ज्या 12 ते 15 हजाराच्या फरकांनी आपण पडलो. नाहीतर शिवसेना अजूनही जागेवर आहे. शिवसेना कुठेही तसूभरही कमी झालेली नाही. आजही लाखो, तुम्हाला कालच मी हातकणंगलेचं उदाहरण दिलं, तुम्हाला बुलढाण्याचं उदाहरण दिलं, तुम्हाला रत्नागिरी सिंधुदुर्गचं उदाहरण, तुम्हाला अनेक उदाहरणं आहेत. अगदी 10, 15, 20 हजारांच्या फरकाने जागा पडलेल्या आहेत आपल्या शिवसेनेच्या. लाखोंचं मतदान शिवसेनेला झालंय. पण तो पैसा हा जो फॅक्टर आहे ना, या फॅक्टरमध्ये शिवसैनिक मागे पडतो. आजही निवडणूक लढताना हे काही साध्या सोप्या गोष्टी नाहीत. अगदी तुमच्या प्रचाराचे साहित्य जरी तयार करायचे असतील, सगळ्या गोष्टींना शेवटी पैसा लागतो आणि प्रत्येक शिवसैनिक तितका मजबूत नसतो. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाकडनं तिथे स्थानिक पातळीवर ज्या अपेक्षा करता की असे मोठमोठाले होर्डिंग्स लागले पाहिजेत, शक्य होणार नाही. आज आपला पक्ष एका स्थित्यांतरामधून जातोय. शिवसेना एक कात टाकतेय. शिवसेनेने प्रसंगी हे सगळं सहन केलेलं आहे, पण शिवसेना मोडलेली नाही. शिवसेना पैशापुढे झुकलेली नाही. आज शिवसेनेचे पक्षप्रमुख तुम्हा सर्वांना सांगतात, माझ्या हातामध्ये देण्यासारखं काही नाही. असं असताना देखील तुम्ही लाखो लोक माझ्या पाठीशी का येता? याचं कारण तुम्हाला कळतंय. शिवसेनेचे पक्षप्रमुख स्पष्टपणे सांगतायत की माझ्या पाठीशी जरी पैसा नसला ना, तरी माझ्याकडे निष्ठा भरपूर आहे, माझ्याकडे बाळासाहेबांचं प्रेम भरपूर आहे, बाळासाहेबांचा वारसा आपण पुढे चालवतोय. जरुरी नाही त्या पैशामुळेच आपण हरू, पण होय, तो पैसा हा फॅक्टर महत्वाचा असतो. त्यामुळेच ते होर्डिंग्स तुम्हाला दिसत नसतील कदाचित. त्यामुळे शिवसैनिकांनो, कुठेही नाराज राहू नका. आपल्या शिवसैनिकांना जमेल तशी आपल्या पद्धतीने मदत करा. त्यांना कुठेही दुखावू नका की इथे हा होर्डिंग असला पाहिजे, इथे हा बॅनर असला पाहिजे, हे पॅम्पलेट्स गेले पाहिजे, शिवसैनिकांना ह्या गोष्टी दिल्या पाहिजे, अशा प्रकारे पार्ट्या झाल्या पाहिजे, म्हणजे एखादी आउटिंग वगैरे काय म्हणतात त्याला, सहली वगैरे ह्या झाल्या. जरुरी नाही शिवसैनिकांनो, जरुरी नाही. कुठेही आपल्या पदाधिकाऱ्यांना दुखवू नका, आपल्या शिवसैनिकांना कुठेही दुखवू नका. निवडणुकीच्या काळात देखील पैसा ह्या एकमेव फॅक्टरमुळे अनेक ठिकाणी आपल्याला फटका पडलेला आहे. पण पैशाचं सोंग आणता येत नाही आणि काळा पैसा आम्ही कधी कमावला नाही, भविष्यात कधी कमावणार देखील नाही. ज्यावेळेस शिवसेनेचे न भूतो न भविष्यती आमदार त्या विधानसभेत जातील, ते सगळे सच्चे आमदार असतील, नितळ मनाचे आमदार असतील आणि स्वच्छ हाताचे आमदार असतील, ज्या हातांवर काळे डाग नसतील. आजही शिवसेनेमध्ये जे निष्ठावंत आमदार आहेत त्यांचे हात स्वच्छ आहेत, त्यांच्या हातावर काळे डाग नाहीत. ज्यांच्या हातांवर काळे डाग होते ना, ते गेलेले आहेत. जे स्वच्छ मनाचे आमदार होते, स्वच्छ हातांचे आमदार आहेत, स्वच्छ चारित्र्याचे आमदार आहेत, ते सारेच्या सारे आमदार शिवसेनेमध्ये अजूनही त्या सर्व निष्ठावंतांच्या पाठीशी शिवसैनिकांना तुम्हाला आपली ढाल करायची. वेळ प्रसंगी माझ्या खिशातले 4 आणे जरी खर्च झाला तरी चालेल, पण माझा हा निष्ठावंत मी पडू देणार नाही. ही शपथ तुम्हाला घ्यायची आहे शिवसैनिकांना, ही शपथ तुम्हाला घ्यायची. हा लढा सोपा नाही. ही लढाई आपल्याला अशा अटीतटीच्या क्षणापर्यंत नेऊन ठेवायची जिथे गद्दारांच्या काळजात धस्स झाला पाहिजे की अरे मी कोटी रुपये खर्च करतोय, काय आहे या शिवसैनिक नावाच्या रसायनामध्ये जो हटतच नाहीये मागे.
जो हटत नाहीये मागे. बरं, याचा खिसा ह्याचा झाडला तर बाराणे निघणार नाही या शिवसैनिकाच्या खिशातून, पण तरी हा शिवसैनिक या बाराण्याच्या त्या भांडवला पुढे कसा काय लढतोय, त्या भांडवलाला घेऊन, बाराण्याच्या भांडवलाला घेऊन कसा काय लढतोय. शिवसैनिकांनो, ही निष्ठा दाखवूयात आपण. आपल्या एकेका आमदाराला, आपल्या एकेका आमदारकीच्या उमेदवाराला भले त्याच्याकडे पैसा नसेल, भले त्या आमदाराकडे पैसा नसेल, गरीब असेल ना, आमच्यासारखा गरीब असेल ना तरीही चालेल, पण त्याच्याकडे निष्ठा मात्र ठासून असली पाहिजे. त्याच्या डोळ्यात ती निष्ठा दिसली पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला त्या शिवसैनिकाच्या डोळ्यात निष्ठा दिसेल, त्याच्याकडे पैसा असो नसो, शिवसैनिकांनो पाठीशी उभे राहा. इतकंच मी तुम्हाला सांगतो. आणि बाळासाहेबांच्या त्या स्वप्नाला आपण साकार करूया. बाळासाहेबांना दिलेला शब्द आपण साकार करूया. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, कुठेही नाराज राहू नका. जय महाराष्ट्र.